आता विमानतळाचाच विषय निघाला म्हणून सांगतो की ती माहिती आपल्याला देतो की मागच्या काही दिवसापूर्वी आपण पुण्याचं नवीन जे काही टर्मिनल आहे जे झालेलं ते चालू व्हावं म्हणून काही त्याच्यातल्या अडचणी होत्या, त्यात काही विषय राहिले होते, ते सगळे पूर्ण झालेत. आपल्याला CISFचं मॅनपॉवर जी हवी होती ती आपल्याला आता टप्प्याटप्प्याने यायला सुरुवात झाली. मान्य अमित भाई यांनी त्याला लगेच मान्यता दिली. त्यानंतर तिथे आपल्याला इमिग्रेशनचं शिफ्टिंगचं काम होतं, ते काम आता शिफ्टिंगचं काम पूर्ण होतं आहे, ते तर होईल. त्याच्यामध्ये त्या नवीन टर्मिनल सुरू होण्यासाठी छोटे छोटे काही विषय होते, ते सगळे पूर्ण झालेत आणि येत्या 14 तारखेला पुण्याच्या नवीन टर्मिनलचं आपल्याला उद्घाटन होतं आहे, ते प्रत्यक्षात सुरू होतं आहे.